विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. 60 दिवस आहेत अजून फिजिक्स संपवायचं आहे, पण भीतीच एवढी आहे की अभ्यास करूच वाटत नाही. सुरुवात कुठून करायची हेच कळत नाहीये. ओके, फिजिक्सचा मी काही केलेलं नाहीये, कुठला फॉर्म्युला आठवत नाहीत, मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येत नाहीत, एमसीक्यूची प्रचंड भीती वाटते पहिल्यापासून. एमसीक्यू म्हणजे काहीतरी भयानक प्रकार असं मुलांना वाटतं. पण मी तुम्हाला सांगू का, हे सगळं आजपासून बदलायचं आहे तुम्हाला. एक लक्षात घ्या की फिजिक्सचा पेपर, फिजिक्सचा अभ्यास करायचा म्हणजे फक्त डेरिव्हेशन्स असं ना बऱ्यापैकी मुलांना वाटतं. मी बघतो ना, एक एक डेरिव्हेशन 2-2, 3-3 वेळा लिहून काढणारी मुलं सुद्धा बघितलेत मी, की म्हणजे एकच डेरिव्हेशन 4 वेळा लिहून काढायचं. चुकीचं आहे. मग स्ट्रॅटेजी काय, कसा अभ्यास केला पाहिजे या व्हिडिओत सांगणार आहे मी. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि हो, सांगायला विसरून जात आहे माझं की व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. ओके, चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जाते ते पण करा. आणि आवडला नक्की ना व्हिडिओ, चॅनल तुम्हाला आवडणार मला गॅरंटी आहे. मग तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. ओके, मग वेळ न घालवता स्ट्रॅटेजी ठरवूया आपण. मी तुम्हाला सांगू का, ही जी स्ट्रॅटेजी आहे ना, ऑब्व्हियसली ही टॉपर स्ट्रॅटेजी आहे. ओके, काय स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो की आता फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे म्हणला तर पहिली गोष्ट कन्सेप्च्युअल गेलं पाहिजे. ती कन्सेप्ट तुमची क्लिअर व्हायला पाहिजे. बरोबर आहे. बरं, एखादी कन्सेप्ट क्लिअर करायची म्हणजे नक्की करायचं आहे काय, म्हणजे काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो. आता कुठलीही एखादी कन्सेप्ट जर घेतली आपण तर ओके, फिजिक्समध्ये डेरिव्हेशन येतच त्या कन्सेप्टवर. ऑलमोस्ट प्रत्येक कन्सेप्टवर एखादं डेरिव्हेशन आहेच. म्हणजे पिरियड टाइम ऑफ सिम्पल पेंडुलम असू दे नाही तर कुठलाही प्रश्न असू दे, डेरिव्हेशन असणार आहे. डेरिव्हेशन केलं की आपल्याला काय वाटतं, झाली कन्सेप्ट. नाही, तुम्ही त्याच्यावरती न्यूमेरिकल्स कसे विचारलेत, पहिला टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल्स बघितले पाहिजेत. कारण मी तुम्हाला सांगू का की माझ्या समोर पेपर आहे, उत्तम पब्लिकेशनमध्ये दिलाय पेपर सप्टेंबर 2021चा. हा तुमच्यावर डिस्कस करणारच आहे, पण यातले सगळे प्रॉब्लेम मला घ्यायचे आहेत न्यूमेरिकल्स. आता होतं काय की न्यूमेरिकल्स नक्की अगोदर समजून घेऊया की या पेपरमध्ये न्यूमेरिकलचं स्ट्रक्चर आहे कसं. तर पहिला प्रश्न जो आहे एमसीक्यू, त्यात 3 न्यूमेरिकल्स असणार आहेत. लक्षात घ्या, शेवटचे 3 प्रश्न 8वा 9वा 10वा जो एमसीक्यू असणार आहे ना, तो न्यूमेरिकल असतो. ठीक आहे. आता क्वेश्चन 2 मध्ये VSA व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये ना लास्ट एक क्वेश्चन आहे ना 1 मार्काला न्यूमेरिकल असतं. किती मार्क्स झाले न्यूमेरिकलचे? 4 क्वेश्चन झाले त्यात. लक्षात घ्या, त्या 3 एमसीक्यू आहेत आणि एक व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर ना लक्षात घ्या की सेक्शन बी मध्ये 2 मार्क्सचे जे न्यूमेरिकल्स असतात ते ऑलमोस्ट 5 न्यूमेरिकल आहेत. ओके, सिंपल फॉर्म्युला लिहायचे आणि व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. काही एकदम सीईटी लेवलचे म्हणतो ना आपण, जेई लेवल, नीटच्या एकदम हायर लेवलचे नसतात न्यूमेरिकल्स बाळांनो, पुस्तकातलेच असतात. उलट पुस्तकातल्या व्हॅल्यू सिंपल करून दिलेल्या असतात. मग रिक्वायरमेंट काय, कन्सेप्ट केली ना तुम्ही, मग तो फॉर्म्युला कधीही विचारलं तर सांगता आला पाहिजे ना. म्हणजे ऑसिलेशन मध्ये मी विचारलं मॅक्सिमम वेलॉसिटी ए ओमेगा, मॅक्सिमम ऍक्सिलरेशन ए ओमेगा स्क्वेअर, रेशो घेतला तर ओमेगाची व्हॅल्यू मिळते. फॉर्म्युले सेकंदात सांगता आले पाहिजेत. ही मोठी रिक्वायरमेंट आहे लक्षात घ्या फिजिक्सचा अभ्यास करत असताना. आणि ते पण 1-2 टॉपिक नाही, सगळ्या टॉपिकचे फॉर्म्युले तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेतच बाळांनो. उगाच काटावर हा टार्गेट 40-50 मार्काचं ठेवू नका. लक्षात घ्या, पैकीच्या पैकी मार्क असण्याचं टार्गेट पाहिजे. ओके, बर. आता 3 मार्काचे क्वेश्चन जे असतात ना, सेक्शन सी, ह्याला सेक्शन बी म्हणूया, ह्याला सेक्शन सी म्हणूया, ते सुद्धा 5 न्यूमेरिकल आहेत. आणि 3 मार्काचं एक न्यूमेरिकल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार. लक्षात घ्या, एक नाही 2 ते 3 न्यूमेरिकल या पेपरमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तुम्ही म्हणाल एवढा सोपा 3 मार्काचं न्यूमेरिकल, तसं बघितलं 2 मार्काचं पण न्यूमेरिकल वाटतं, ते पण आहे किती मार्काला? 3. मी दाखवतोय, तुम्हाला प्रूव्ह करून. लक्षात घ्या. आता सेक्शन डी जो आहे ना, ओके, त्यात प्रत्येक प्रश्नात ना 2-2 मार्काचे न्यूमेरिकल ऑलमोस्ट असतात. असे 3 प्रश्न असतात. म्हणजे सेक्शन डी मध्ये सुद्धा 2 मार्कचे 3 न्यूमेरिकल्स आहेत. मग काउंट करा टोटल न्यूमेरिकल्स किती आहेत. मग हे 3, हे 10, 13, 14 आणि 3, 17 न्यूमेरिकल्स आहेत. बरं, काही ना 1 मार्काचं वेटेज आहे, काही ना 2 मार्काचं आहे, काही ना 3 मार्काचं आहे. पण पहिली रिक्वायरमेंट काय? फॉर्म्युले. अरे, गिवन डाटा लिहून तुम्ही फॉर्म्युला लिहिला तरी अर्धा मार्क आहे. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा, नेक्स्ट हाफ मार्क तुम्हाला मिळतोय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, हे एमसीक्यूचे 3 मार्क सोडून द्या, 14 ते 15 मार्क नुसते फॉर्म्युल्यावर मिळणार आहेत. पण मी काय म्हणतो, आपण नुसते काय फॉर्म्युला लिहून थांबणार आहे का? बिलकुल नाही. मग आता स्ट्रॅटेजीचा सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे माहिती आहे का? 60 दिवसापैकी 16 दिवसात मला पर डे 1 टॉपिकचे मला फॉर्म्युले तुमच्याकडून क्लिअर पाहिजेत. कुठलाही घ्या सुरुवातीला. ठीक आहे, सांगू का तुम्हाला, मॅग्नेटिक मटेरियल घ्या. किती सिंपल आहे, जास्त फॉर्म्युले नाहीच आहेत.
डुएल नेचर, आईन्स्टाईन्स फोटोलिटिक इक्वेशन आहे त्याच्यात, लक्षात घ्या. जास्त किचकट नाहीच आहे. सेमी कंडक्टर, मग त्यात करंट गेन व्होल्टेज अल्फा आणि बीटा त्याचे फॉर्म्युले आहेत. काहीही अवघड नाहीये, होऊ शकतंय. पहिल्या 16 दिवसात मला सगळे फॉर्म्युले तुमचे क्लिअर पाहिजे. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं की पर डे 1 टॉपिक, फॉर्म्युले काही दिवसभर पाठ करायचे नाही आहेत आपल्याला, लक्षात घ्या. आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत त्यातले, लक्षात घ्या. ते पण मी इथं लिहितोय, तुम्हाला करायचं आहे टेक्स्टबुक न्यूमेरिकल्स, पुस्तकातलेच न्यूमेरिकल्स करायचे आहेत. ओके. इनिशियल स्टेजला आता ऑलरेडी तुम्ही टेक्स्टबुक प्रचंड सॉल्व्ह केलंय, रिवाइज 2-3 वेळा केलंय, ठीक आहे. मग तुमची स्ट्रॅटेजी टोटली वेगळी असणार आहे. हां, पण अजून केलंच नाही, आजपासून करायचं आहे ना, घ्या कुठला पण एक टॉपिक, होऊ शकते, लक्षात घ्या. ठीक आहे. बरं, आता झालं काय, अजून 60 दिवस आहेत, 16 दिवस, ठीक आहे. फिजिक्स न्यूमेरिकल्स क्लिअर झाले, कॉन्फिडन्स येणार आहे ना. पण न्यूमेरिकल क्लिअर करत असताना, फॉर्म्युले तुम्ही करत असताना तुम्ही डेरिव्हेशन्स मधल्या कन्सेप्ट बाळांनो बघणार आहे. म्हणजे कन्सेप्ट म्हणजे काय बाळांनो, क्लिअरली सांगतो. छोटीशी गोष्ट आहे की तुम्ही एखादा फॉर्म्युला डिराईव्ह करताय ना, घेऊया आपण एक सायक्लोट्रॉन सारखं एक्झाम्पल. ठीक आहे. सायक्लोट्रॉन मध्ये डीज असतात आणि तो असा स्पायरल पाथ होतो आणि पुन्हा टार्गेटवर जाऊन हिट होतो तो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. ऍक्च्युली मॅग्नेटिक फील्डमध्ये तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग सर्क्युलर मोशन, मग बेसिक कन्सेप्ट काय की सर्क्युलर मोशनसाठी लागतो सेंट्रिपिटल फोर्स, फॉर्म्युला mv²/r. तो फोर्स प्रोव्हाइड करतोय BQV, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मधला फोर्स. झालं ना, मग व्हीला हे व्ही कॅन्सल, मला म्हणजे रेडियस ऑफ ऑर्बिटचा फॉर्म्युला मिळाला mv/bq. आता त्यात 2 डीज असतात. इथून ऑब्जेक्ट इथं आला की त्याची पॉलॅरिटी प्लस मायनस होते. ओके. फील्ड चेंज होतं. मग हे चेंज करण्यासाठी लागणारा वेळ काढायचा ना, स्मॉल टी, मग तो काय येणार πr/v. हाफ सर्कल ना, लगेच कन्सेप्ट क्लिअर झाली ना. म्हणजे फॉर्म्युले पाठ करायचे म्हणजे नुसतंच रट्टा मारून होणार नाही आहे बाळांनो. तुम्हाला त्यातली कन्सेप्ट काय हे तिथून वाचल्यावर समजते बाळांनो. ठीक आहे. एक आणि हो, बरेच मुलांना मला सुद्धा फॉर्म्युला लिस्ट मागतात बरं का, सर द्या आम्हाला फॉर्म्युला लिस्ट. मग त्याची पुस्तकं पण मार्केटमध्ये आहेतच ना, छोटे छोटे पुस्तकं असतात, लक्षात घ्या. बरं, आपल्या लॉक टेबलमध्ये पण सुरुवातीला ढिगानं फॉर्म्युले दिलेतच ना. काही उपयोग होणार नाही आहे तसं रेडीमेड मिळाल्यावर. आपल्याला तयार करायचं आहे, आपल्याला ते जमलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके. मग पहिले 16 दिवस आणि 4 दिवस चला एक्स्ट्रा पकडा, 20 दिवस पकडा. चला ठीक आहे. आपल्याला बाकीच्या भरपूर आपल्याला वर्कलोड असतो, लक्षात घ्या. दुपारचं हो म्हणून झोपायचं असतं आपल्याला, लक्षात घ्या. मग वेळ काढायचा कुठून, आहे की नाही. आता मी तुम्हाला सांगू का, 20 दिवस घ्या, 16 टॉपिक कंप्लीट करा. ओके. हे करत असताना बाळांनो बऱ्यापैकी तुमचे डेरिव्हेशन पण होत राहणार आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो की पुढच्या 20 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, की आता न्यूमेरिकलचं टेन्शन कमी झालेलं असणार आहे. ओके. फॉर्म्युला येत असणार आहेत तुम्हाला, तो कॉन्फिडन्स एक तुम्हाला वेगळ्या लेवलला घेऊन जाणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं की मार्च 2022, पुन्हा जुलै 2022 आणि सप्टेंबर 2021 या नवीन पॅटर्नवरती 3 एक्झाम झालेल्या आहेत. आणि या एक्झाममध्ये मी ऑब्झर्व केलंय की फिजिक्समध्ये आता डायग्राम सुद्धा विचारतायत, डिस्टिंग्विश सुद्धा विचारतायत, डेफिनेशन पण विचारतायत, एक्सप्लेन द टर्म्स असे सुद्धा प्रश्न आहेत, येत आहेत. हा बदल समजून घेतला पाहिजे. इवन मी तुम्हाला सांगू का, बघा पहिलाच क्वेश्चन दिसतोय मला, ड्रॉ अ लेबल डायग्राम ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. पुन्हा त्याच्यानंतर लक्षात घ्या, फ्री एक्सपान्शन एक्सप्लेन करा. व्हॉट इज मॅग्नेटायझेशन, कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, स्टेट फॅराडेज लॉ. सेक्शन बी 2 मार्काच्या प्रश्नात एकही डेरिव्हेशन येत नाही. आणि इथंच मुलांना 2022च्या पेपरमध्ये टेन्शन आलं होतं. म्हणजे 2022ला बोर्डची एक्झाम जी झाली या वर्षी, लक्षात घ्या. सेक्शन बी मधले प्रश्न बघा. डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया, मी काय बोललो, डेफिनेशन्स विचारला सुरुवात झालेली आहे. एसआय युनिट अँड डायमेन्शन्स विचारले तरी बाळांनो काय अवघड आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कॅपिटल आय तुम्हाला माहिती आहे, रोटेशनल मधलाच प्रश्न आहे. पुन्हा पोलार डायइलेक्ट्रिक, नॉन पोलार एक्सप्लेन करायचं. व्हॉट इज थर्मोडायनामिक प्रोसेस, व्हॉट इज हार्मोनिक्स, ओव्हरटोन, डिस्टिंग्विश बिटवीन पोटॅन्शियोमीटर, व्होल्टमीटर. अरे हे सोपा पॅटर्न झालाय, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला पुढच्या 20 दिवसात हे असले प्रश्न करायचे प्रत्येक टॉपिक मधले हुडकून देईन ना मी तुम्हाला, देणार मी तुम्हाला. IMP क्वेश्चन्स प्रोव्हाइड करणारच आहे, लक्षात घ्या. ओके. मग 40 दिवस झाले. मग या 40 दिवसात बाळांनो तुम्ही न्यूमेरिकल्स, डेरिव्हेशन आणि हे सगळं केल्यानंतर कसली भीती उरणार आहे, का नाही होणार तुमचा अभ्यास. पण होतंय काय की दिवस ना बाळांनो पटापट जातात, हे लक्षात घ्या. पटापट गेली 2 वर्ष बघा, तुम्हाला कळालं पण नाही अशी निघून गेलेत, लक्षात घ्या. मग हे 60 दिवस का नाही जाणार, काहीच नाही केलं तर असेच निघून जातील, लक्षात घ्या. बरं, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी टाळायच्या आहेत. ओके. अभ्यासावर फोकस करायचा आहे.
मी स्ट्रॅटेजी सांगितली की तुम्हाला चांगली वाटणार आहे, पण ती फॉलो करणं तुमचं काम आहे. सगळ्यात महत्त्वाचं की मी म्हणलं म्हणजे तसंच केलं पाहिजे असं काही नाही आहे. तुमचा अभ्यास कोणत्या लेवलचा आहे ह्याच्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी तुम्हाला ठरवता आली पाहिजे. बरं, मी आता बोलल्याप्रमाणे आता मी काय फोटो शेअर करत नाही आहे, पण मी सेक्शन सी मधला सप्टेंबर 2021 मधला एक क्वेश्चन इथं तुमच्या समोर आहे तो घेतोय. क्वेश्चन नंबर आहे 23. बघा, एक सर्क्युलर लूप आहे आणि त्या सर्क्युलर लूपची रेडियस आहे 9.2 सेंटीमीटर. 9.2 सेंटीमीटर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 9.2 सेंटीमीटर म्हणजे मला 9.2 ला 10⁻² न मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणजे ते मीटरमध्ये कन्वर्ट होईल. ओके, त्यातनं जो करंट फ्लो होतो ना सर्क्युलर लूपमधून तो आहे 2.3 अँपियर. ओके, आणि त्यांनी विचारलंय फाइंड मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप, म्हणजे बी विचारलंय मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप. तुम्हाला सांगू का, लूपच्या सेंटरमध्ये मॅग्नेटिक फील्ड विचारलंय, मग त्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला असतो μ0I/2R. सांगा ना मला आता, आय ची व्हॅल्यू दिले, आर ची व्हॅल्यू दिले, व्हॅल्यू पुट करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. किती मार्क? 3 मार्क. त्यातल्या ह्या स्टेपला अर्धा मार्क आहे. ठीक आहे, आता व्हॅल्यू पुट करतो त्याच्यात मी. मग B = 4π × 10⁻⁻. μ0 ची व्हॅल्यू, करंट किती दिलाय त्यांनी 2.3 अँपियर आणि डिवाइड बाय ट्वाइस, आणि आर ची व्हॅल्यू किती आहे 9.2 × 10⁻². आता इथं प्रॉब्लेम स्टार्ट होतो मुलांचा. लक्षात घ्या, मुलं काय करतात लक्षात घ्या, पायची व्हॅल्यू 3.14 पुट करणार, 2 to the 4 करणार, ते मल्टिप्लाय करणार आणि लॉग टेबलकडे जात आहेत. मी 2021चं तुम्हाला सजेस्ट करतोय की तुम्ही सोडवून बघा. मी सेक्शन सी सगळं सोडवलंय. ओके, मला लॉग टेबल लागलंच नाही, लक्षात घ्या, गरजच लागली नाही. कसं सांगतो, या पॉइंटला हा पॉइंट कॅन्सल होईल हे तर तुम्हाला कळालं. अरे 23 1 जा 23 आणि 23 4 जा 92 आहे बाळांनो. आता या 4 ला हे 4 काय आलं, कॅन्सल झालं. लक्षात घ्या, आता पायची व्हॅल्यू असते 3.14, त्याला 2 न डिवाइड करा 1.57 येईल, -2 वरती गेल्यावर +2 होतील, हे -7 + 2 10⁻⁵. टेस्टला संपलं, 3 मार्क मिळाले. इझी आहे. आणि हा जो आहे ना, आता मी तुम्हाला होमवर्क काय सांगतोय बघा, ही सर्क्युलर कॉइलच्या सेंटरमध्ये मॅग्नेटिक फील्ड विचारलंय. लॉंग स्ट्रेट कंडक्टर आहे, त्याच्यापासून आर एवढ्या डिस्टन्सवर एक पॉईंट आहे, तिथं मॅग्नेटिक फील्ड किती असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, ॲक्सियल पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड किती असेल. ठीक आहे, 2 पॅरलल लाईन्स आहेत. ठीक आहे, डी ए डिस्टन्स आहे. मग फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला काय. सोलेनॉइड आहे, सोलेनॉइडमध्ये मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय. टॉरॉइड आहे, त्याच्यात फॉर्म्युला काय. काढा ना लिस्ट, बघा ना, कन्सेप्ट क्लिअर करा. त्या लक्षात घ्या बाळांनो, सिम्पल, एकदम इझी. परीक्षेत न्यूमेरिकल येतात, इथं लिहिलंय आपण. वेटेज तर बघूया ना, हे 3 मार्क, हे 4 मार्क झाले, इथं 10 मार्क झाले, इथं 15 मार्क झाले, इथं परत 6 मार्क झाले. लक्षात घ्या. ओके, म्हणजे जवळजवळ 30 पेक्षा जास्त मार्काचं वेटेज तर आहेच ना इथं. आणि माझे याप्रमाणे हे 16 दिवस तुम्ही 20 दिवस परफेक्टली ऐकलं बाळांनो, केलं तर काही अवघड नाही आहे. टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा. आता मी मला सांगतो की मनीष असेल नाहीतर माझा भाऊ असेल, ठीक आहे, दोघांनाही अगदी छान मार्क होते सीईटीत, पण ते दोघांच्याही नोट्स परफेक्ट असायचे. मी तुम्हाला सांगतो, यावेळेस पण माझ्याकडे बरीचशी रिपीट करणारी मुलं आहेत ना, त्यांना मी एवढंच सांगितलंय की तुम्ही रोज 15 तास करताय, पण ते तुमच्याकडे लिहून नाही आहे. तुम्ही जो प्रॉब्लेम डाऊटमध्ये विचारताय तो तुमच्याकडे लिहिलेला असला पाहिजे, त्याला तुम्ही नोट डाऊन केलं पाहिजे, कारण त्याची रिव्हिजन करावी लागते ना. हे इम्पॉर्टंट आहे. नाही तर तुम्ही भरमसाठ प्रॅक्टिस करताय, सगळंच रफ 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 करताय, यूज होत नाही. हे लक्षात घ्या. तुम्ही जे काय करताय ना, आता मी तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचे हिंट सांगू का. बऱ्यापैकी ना काय करतात मुलं, आणि जे चांगलं योग्य आहे, तुमचं टेक्स्टबुक आहे पुस्तक, त्यात न्यूमेरिकल्स आहेत एक्सरसाइजमध्ये, त्या न्यूमेरिकलच्या बाजूलाच त्याची हिंट लिहिलेली असली पाहिजे. म्हणजे नुसतं एक पेज समोर आलं ना, सगळं आठवतंच पाळणं. लक्षात घ्या. येते का लक्षात. त्याच्यामुळं ही बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. 20 डेजमध्ये आपण त्याला शिफ्ट केलंय. पहिल्या 20 डेजमध्ये न्यूमेरिकलच फोकस असणार आहे. मी तुम्हाला सांगू का की आता काय होतं बघा, की इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर फिजिक्सचा पेपरला 5 दिवस सुट्टी आहे, पण मला त्या 5 दिवसात ना एकही न्यूमेरिकल घेऊन चालत नाही. कारण त्या 5 दिवसात अशी मुलं असतात की चला आज आम्ही सुरुवात करणार आहे फिजिक्सला. मग अशा वेळेस त्यांच्याकडून हेच क्वेश्चन मगाचे नाही का, डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, हे प्रश्न करून घ्यावे लागतात. पण मला तुमच्याकडून ना बेस्ट स्कोर हवा आहे. त्यामुळे माझं म्हणणं ऐकून घ्या, न्यूमेरिकल स्किप करू नका. ते अवघड नाही आहेत. मी तुम्हाला बोललोय, सप्टेंबर 2021चा पेपर डाउनलोड करून घ्या गुगलवरून, सोडवून बघा. लॉग टेबल ऑलमोस्ट लागत नाही, आणि लागलं तर फार किचकट कॅल्क्युलेशन नाही आहे त्याच्यात. लक्षात घ्या. अरे 5-5 क्वेश्चन आहेत, त्यातले 3-3 जरी सॉल्व्ह केलं तर केवढा स्कोर होईल. बरं,
12 पैकी 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात सेक्शन बी मध्ये. त्यात आता आपल्या फायद्यासाठी काय डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन असे प्रश्न यायला लागलेत. ओके, त्यात 5 न्यूमेरिकल आहेत, म्हणजे 8 अटेम्प्ट करायचे, त्यात 5 तर न्यूमेरिकल आहेत. आणि असले न्यूमेरिकल जे पटापट सॉल्व्ह होतात, लक्षात घ्या वेळ लागत नाही. आणि एखाद्या डेरिव्हेशन मध्ये तो चेक करणार तुमचे मार्क्स कट करू शकतो, पण न्यूमेरिकल नाही, पैकीचे पैकी मार्क मिळणार आहे. ठीक आहे, मग ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. ऑल द बेस्ट, धन्यवाद.